गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या काही वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारला विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं होतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा क्लास घेतलेला आहे। वादग्रस्त वक्तव्य, बेजबाबदार वर्तन खपून घेणार नाही, संबंधित मंत्र्यांवर योग्य ती कारवाई करू असा निर्वाणीचा इशारा फडणवीसांनी मंत्र्यांना दिलाय। गेल्या काही दिवसांपासून महायुतीचे मंत्री चांगलेच वादात सापडलेत। दरम्यान या वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगलंच खडसावलंय। महायुतीमधल्या वादग्रस्त मंत्र्यांची वक्तव्य आणि त्यांच्या कृत्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता। तसंच या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील विरोधकांनी केली होती। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वादग्रस्त मंत्र्यांचा समाचार घेतलाय। वादग्रस्त विधानं, बेजबाबदार वर्तन खपवून घेतलं जाणार नाही, अशा प्रकारांमुळे सरकारची प्रचंड बदनामी होती। ही अखेरची संधी आहे, यावर काय कारवाई करायची ती करूच, मात्र आता एकही प्रकार खपवून घेतला जाणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी वादग्रस्त मंत्र्यांना इशारा दिलाय। राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचना केल्या असतील तर त्या अंमलात आणू, असं विधान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं। मंत्री म्हणून बोलताना कुणाची मनं दुखावणार नाही याचं भान देखील सर्वांनी ठेवलं पाहिजे, असं सामंत यांनी म्हटलंय। राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अशा पद्धतीने जर मंत्र्यांना काही सूचना केल्या असतील तर त्या अंमलात आणणं आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। आम्ही महाराष्ट्राच्या प्रशासनाचं, सरकारचं नेतृत्व करतो, त्याच्यामुळे आमच्याकडनं बोलताना कुठेही महाराष्ट्रातला किंवा राज्यातला घटक दुखावणार नाही याची देखील जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वादग्रस्त मंत्र्यांचे कान टोचल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना एक सल्ला दिला। फडणवीसांना प्रतिमा स्वच्छ ठेवायची असल्यास त्यांनी वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। मला वाटतं एक ह्याच्यात महत्त्वाचं कारण आपण हे बघण्यासारखं आहे की मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आता युतीतल्या लोकांना जपावं की स्वतःच्या इमेजला जपावं। त्यांना जर स्वच्छ शासन करायचं असेल, एक कुठेही डाग न लावता किंवा अंगाला डाग न लावून घेता शासन करायचं असेल, तर जे कोणी चड्डी बनियन गँगवाले आहेत किंवा डान्स बार चालवणारे राज्य गृहमंत्री असतील, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून वाईट काय होऊ शकतं? हे हिंदू संस्कृतीत बसतं का? हा विचार करून हे सरकारने पुढची कारवाई करावी। महायुतीमधल्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारची चांगलीच कोंडी होती, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वादग्रस्त मंत्र्यांना खडसावलंय। मात्र या मंत्र्यांवर कारवाईही केली जाणार का, की फक्त तंबीत येऊन मंत्र्यांना सोडलं जाणार, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।